मंडळी, मी आहे आता पारगावमध्ये. पारगाव पाहत असाल, या नदीला इतका पूर आला आहे, भयंकर भयंकर पूर. आता वरून 2-3 नद्यांचा हे होतं. खडकवासला धरणातून सुद्धा विसर्ग सुरू झालेला आहे. खडकवासलावरून, खडकवासला आणि इकडून इंद्रायणी, म्हणजे हे जवळपास हे 2 नद्यांचं संगम. त्यात हे 2 नद्यांचं पाणी, हे जे दिसते तुम्हाला, हे 2 नद्यांचं पाणी. मी आता आहे पारगावमध्ये. हे बघा, वरती पाऊस चालूच आहे. 2 दिवसामध्ये धरणं भरली मंडळी. ते 2 दिवसातले धरणं वर्षभर पाणी पुरवतात. मंडळी, मी आहे आता पारगावच्या नदीवरती. मुळा मोठा नदी या ठिकाणी जबरदस्त मुळा मोठाला पूर आलेला आहे, जबरदस्त. हे आहे आता, हे बघा, पारगाव. वाया गेले बघ ना सगळ्यांचे. हा, ते नदीच्या कडेला आहे. तेवढं ऊसाचं तर वाटच वाढलंय. तर पाऊस वाढतोय ना, पाऊस चालूच आहे वरती. वरती पाऊस चालू असल्यामुळं जाम आहे. वाढले पाणी. एवढं पाणी उजनीमध्ये चाललंय. उजनी काही 2 दिवसात भरते आता. 2 दिवसात तर उजनी भरते. आज पाऊस झाला वरती. एवढं पाणी उजनी धरणात गेल्यावर मंडळी, उजनी धरण काय भरायला काय लागते बघा. हे सगळं जलपर्णी, सगळं आता हे जे वर झालेलं होतं हिरवं, हे सगळं आता पाण्याने वाहून चाललेलं आहे. आणि आता आपला मोबाईल पडतोय का काय असं झाले बघा. कसलं पाणी, जबरदस्त पाणी आहे. घ्या पाणीच पाणी. लोक थांबतात फोटो काढण्यासाठी, पाणी बघण्यासाठी. तिकडे पुढं पण थांबल्यात. इथे एक बंधारा आहे, त्या बंधाऱ्यावरून पाणी चाललंय.